काजू बियांची रेसिपी कशी केली जाते मंडळी, हे सर्व साहित्य लागणार. बिया ज्या काजू बिया होत्या त्या आता मस्त सुंदर ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिसळून घेऊया. चला मंडळी, फायनली आपली आता बियांची भाजी आता रेडी झाली. आता नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, मे महिन्याच्या सीझनला आता सुरुवात झाली. तर आंबा, काजू, फणस अशा फुलझाडांना फळं देखील आता लागायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मंडळी, आज आमच्या काजूवरच्या काही बिया आणलेल्या होत्या. तर गावरान पद्धतीने काजूच्या बियाची रेसिपी कशा केली जाते तर या व्हिडिओतून आपण आज पाहणार आहोत. आईच्या आजची चुलीवरची कैरी टाकून केलेली काजू बियांची भाजी. तर चला मंडळी, घराच्या पाठीमागे जाऊया आणि व्हिडिओ झटपट सुरुवात करूया. चला मंडळी, फायनली आम्ही आता घराच्या पाठी आलो आहे आणि इकडे बघा आमच्या चुलीकडे इकडे काजू बियांची रेसिपी कशी केली जाते. तर हिची मम्मीने इकडे बघा साहित्य सर्व घेऊन ठेवलं नाही. मम्मी आता टोपामध्ये काय टाकलंस? बघा टोपामध्ये आता इकडं गरम करण्यासाठी तेल टाकलेलं आहे. आणि लागणारं साहित्य मम्मी कोणकोणतं आहे? टोमॅटो, लसूण, कांदा, कोथिंबीर, आंब्याची आणि आपला गोडा मसाला इथं, बटाटा. तर मंडळी, हे सर्व साहित्य लागणार आहे. बरं मम्मी, बिया उकडून घ्यायच्या आधी काय करावं लागतं? बिया फोडणी देण्याच्या आधी अगोदरची प्रोसेस काय करायची? उकडून घेतलं त्या पीठ जातो बघा. उकडून बिया आधी फोडणी द्यायच्या आधी जी प्रोसेस केली जाते म्हणजे बिया कटिंग केल्या जातात, त्यानंतर उकडवायच्या जेणेकरून त्या चीक असतो बियांचा तो निघून जातो, होय ना? चला आता इकडे लसूण टाकलायस ना? हे बघा, लसूण तेलामध्ये एकदम अशी मस्त फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर काय? कांदा. चला, मस्त कांद्याचा असा तडका बसलाय आणि चुली बघा विस्त पेटले मस्त. आणि हा इकडे आता टोमॅटो बघा. संध्याकाळचं मंडळी असं वातावरण आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पाठीमागच्या परिसरात इकडे काजू बियांची भाजी केलेली आहे. या बघा, या उकडून ठेवलेल्या काजू बिया आहे इकडे. हे मंडळी तिखट टाकलेलं आहे, म्हणजे लाल पावडर जी असते ती. कोणकोणत्या प्रकारचं तिखट आहे मम्मी? एक कमी तिखटाचं, एक जास्त तिखट. हे बघा, म्हणजे लालवाला कोणत्या जास्त तिखट आहे ते? आणि हे फिकट आहे तर तिखट आहे म्हणून जरा लाल मिक्स केलं आणलं. आणि आपली गावठी हळद जी आपण हळद उत्पादन केली होती त्यातलीच आहे ना? हे बघा, त्यातलीच आहे आपली. खालच्या ओंड्यामध्ये जी विहिरीच्या वरती हळद केली होती. हे बघा, मस्त आता सुंदर अशी ग्रेव्ही झाली. त्याचबरोबर अर्धा अजून साहित्य टाकायचं आहे, म्हणजे बटाटा, टोमॅटो, कैरी हे नंतर आता टाकून घेऊ. आता काय टाकतेस? बटाटा टाकून बटाटा. हे बघा मंडळी, बटाटा आणि बिया ज्या काजू बिया होत्या त्या आता मस्त सुंदर ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिसळून घेऊया. बरं मम्मी, हा कोणता मसाला? गोडा मसाला. हा का मंडळी, घरात बनवलेला साध्या सोप्या रेसिपीमध्ये हा गोडा मसाला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय वापरतात? खोबरं, कांदा, धना, बडीशेप, बुक्की. हे बघा, या मसाल्यानं कोणतीही भाजी असू दे पण मस्त टेस्ट येते. चला मंडळी, फायनली आपली आता बियांची भाजी आता रेडी झाली. आता सर्व साहित्य टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर कैरी मम्मी कधी टाकणार? ती नंतर टाकायची. कडे येऊन मग लय शिजवते खिमू होईल. कैरी आपण नंतर टाकणार, मम्मी म्हणते नंतर टाकू, कारण शिजायला टाइम नाही लागत, लवकर शिजते. हे बघा, आता मस्त सुंदर ग्रेव्ही झाली. तर असं वर दिसत असेल. आता मम्मी किती वेळ लागेल तरी पण? 5 मिनिटं लागते. 5 मिनिटात 5-10 मिनिटात पूर्ण आपली काजू बियांची भाजी पूर्णपणे रेडी होईल. आणि हे थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ. आम्ही जाडं वापरतो. खरं तर जाडं मीठ आहे, काही लोक बारीक वगैरे टाकतात. हे बघा मंडळी, इकडे बघा कैरींची फोडं आम्ही बारीक कटिंग छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आणि हे काजू बियामध्ये टाकलेत. खरं तर कैऱ्यांची फोडं टाकली, कोकम टाकलेत, तर खरंच भाजीला एकदम अप्रतिम चव येते. चला मंडळी, इकडे बघा फायनली विस्त चांगला पेटला आणि वरती बियांची आमच्या भाजी शिजली. कड आला बघा, कड येतोय आता थोडा वेळ. आणि ही जी बघा, आम्ही जे रानात गेलो होतो आणि ही बघा करवंद आणलेली होती कच्ची. डाळ टाकलेत, डाळीत पण टाकलेत मम्मी. आता भाजीमध्ये टाकली तर चालेल ना? चालत. चला, हे बघा करवंद स्वच्छ धुवून घेऊया, नंतर टाकूया.
चला मंडळी फायनली इकडे बघा आंब्याची फोड आणि करवंद इकडं आणलेली आता। नंतर आता याच्यामध्ये भाजीमध्ये या कोकम नाही टाकलं तरी चालेल, कारण एवढे सर्व आंबट पदार्थ आहेत आपल्याकडे ऑलरेडी। तर मंडळी गावाकडे अशा रानामध्ये फिरलात तर असे आंबे बघा, आम्ही आंबे आणलेले आणि काही करवंद आणली होती। सो असं काही रानातली भटकंती होती आमची, तो आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे आणि आता आणलेले काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो चला। तर मंडळी हे बघा, हे आंबे आणले होते आणि थोडं आमच्या काजूच्या बिया जे बघा सुक्या बिया त्या भाजून मस्त अप्रतिम लागतात। खरं तर भरपूर कालावधीपर्यंत टिकतात त्या काजूच्या बिया। आणि यांची बघा कैऱ्या बघा केवढ्यात त्या, हे आता काजूमध्ये टाकल्या, खरं डालीमध्ये टाकलं काय माहीत नाही, पण हे बघा हे एवढ्या आम्ही रानातून आणलेल्या कैऱ्या। मंडळी खरं तर कोकणात अशा रानातून फिरलात तर खरं तर आंबा काजू अशा वेगवेगळ्या कोकणातला खरं तर रानमेवा खायला मिळतो। हे बघा इकडं तसं काय आम्ही आणलेलं आहे आणि आता भाजीला बघता बघताच कड आलेला आहे। हे बघा मंडळी फायनली आपल्या भाजीला आता काजू बियांच्या भाजीला आता फायनली इकडे बघा कड आलाय आणि आता कैरी टाकून घेऊया। आता कैऱ्यांची फोडं केलेली होती आणि त्याचबरोबर इकडे बघा करवंद देखील याच्यात ॲड करूया, जेणेकरून आंबट मस्त झणझणीत काजू बियांची भाजी होणार आहे आपली। चला मंडळी बघता बघता कधी रात्र झाले, आता रात्र झाली आणि त्यानंतर अजून आमची इकडे बियांची भाजी शिजते। हे बघा आता कड आलाय, थोड्या वेळानंतर शिजून कशी टेस्ट झाली तिची ते आपण दाखवूया। तर मंडळी फायनली आजचा दुसरा दिवस आहे। तर मंडळी काल आम्ही केलेली करवंद टाकून आणि कैरीची फोटो टाकून बनवलेली काजू बियांची भाजी। काल कसं आहे मोबाईलची बॅटरी देखील पूर्ण लो झाली होती, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला होता, थोडासा ताटाचा वगैरे शॉट घेतला आहे। तर मंडळी कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एकदम टेस्ट त्याची सांगायची राहिलीत, एकदम ती चव झाली होती ना अप्रतिम, कारण चुलीवरचं जेवण होतं ना झकास। गावरान पद्धतीने आईच्या हातची कैरी आणि करवंद टाकून बनवलेली काजू बियांची भाजी। तर मंडळी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा। भेटू अशाच कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय। कोकण आपलंच असे, काळजी घ्या, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।